नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी काही तांत्रिक प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे बघा. पहिल्याच प्रश्नामध्ये प्रिंट मिस्टेक आहे. पहिला प्रश्न काय म्हणत आहे, कोणत्या वर्षी महाराष्ट्रामध्ये महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आले खालीलपैकी? कुठल्या कुठल्या वर्षी? ते 1994 ला सुद्धा करण्यात आले, 2001 ला पण करण्यात आले, 2023 ला आणि 2024 ला. म्हणून याचा आन्सर काय? वरील पैकी सर्व. त्या 1994, 2001, 2013 आणि 2024 या चारही वर्षी महिला विषयक धोरण महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आले. आणि सर्वप्रथम कोणतं राज्य आहे महिला विषयक धोरण जाहीर करणारे? तर ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने सर्वात प्रथम महिला विषयक धोरण जाहीर केले आणि ते कधी? 22 जून 1994 ला सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याने महिला विषयक धोरण जाहीर केले. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे, 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते. 1986 ते 1995 हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले होते. तर काय फक्त ए बरोबर आहे, फक्त बी? ते याच्यामधलं कोणतं विधान बरोबर आहे आणि चूक आहे ते सांगायचं आपल्याला. तर बघा, 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते, बरोबर आहे. पण 1986 ते 1995 हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले होते का? नाही. तर कधी? 1976 ते 1985. 1976 ते 1985 हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले होते. तर मग काय येईल? फक्त ए बरोबर. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 3 आहे, हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर काय याचा आन्सर ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि कुठल्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो ते पण सांगा. ठीक आहे. खूप सोपी प्रश्न आहे. बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे उद्दिष्ट सांगा. तर काय? बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे उद्दिष्ट काय आहे? पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे, बरोबर आहे. मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे, हे सुद्धा बरोबर आहे. मुलींचे अस्तित्व संरक्षण सुनिश्चित करणे, हे सुद्धा आहे. तर काय याचा आन्सर? ऑप्शन नंबर 4 ए, बी आणि सी तिन्ही बरोबर. आणि बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान कधी सुरू करण्यात आले? तर ते चालू करण्यात आले 22 जानेवारी 2015 पासून. कधीपासून? 22 जानेवारी 2015 पासून बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान सुरू करण्यात आले. वर्ष सर्व लक्षात ठेवा, खूप महत्वाचे आहे. अस्मिता योजनेबाबत विचार करा. अस्मिता योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी झाली का? बरोबर आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे, बरोबर आहे. लाभार्थी वयोगट 11 ते 19 वर्ष किशोरवयीन मुले, बरोबर आहे. तर काय याचा आन्सर? वरीलपैकी असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? कोणतंच नाही. तर यापैकी एकही नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा, जेणेकरून सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर दिल्या जाईल. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, कारण माझा व्हिडिओ विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला समजणार. क्वेश्चन नंबर 6 आहे, सर्व महिला विषयक योजना एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. तर त्याचं नाव काय? तर त्याचा आन्सर आहे मिशन शक्ती. सर्व महिला विषयक योजना मिशन शक्ती योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली, मिशन शक्तीच्या अंतर्गत. क्वेश्चन नंबर 7 आहे, माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत खालीलपैकी कोण आहे? तर माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत कोण आहे? भाग्यश्री. नावावरून लक्षात ठेवा. आणि हे भाग्यश्री कोण आहे? तर बघा, सलमान खान आणि भाग्यश्रीचा पहिला मूवी आला होता मैंने प्यार किया, त्यामधली जी हिरोईन आहे ती भाग्यश्री आहे आणि तिलाच माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत बनवलं आहे.
क्वेश्चन नंबर 8 आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवासाठीची पेन्शन योजनेबाबत विचार करा. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवासाठीची पेन्शन योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1995 रोजी झाली. बरोबर आहे. दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना मासिक 600 रुपये आर्थिक मदत दिली जाते. बरोबर आहे. तसेच 80 वर्षापेक्षा जास्त वय असल्यास मासिक 500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. 80 वर्षापेक्षा जास्त वय असल्यास मासिक 500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तर वरील पैकी असत्य विधान ओळखा. चुकीचं कोणतं आहे? ते यापैकी नाही. म्हणजे वरील सर्व विधान बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे, चुकीची जोडी ओळखायची. योजना आणि सुरुवात. अन्नपूर्णा योजना 2010 ला, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 1995 ला. बरोबर आहे. आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगासाठीची पेन्शन योजना 2009 पासून सुरू करण्यात आली. तर काय? वरील पैकी सर्व बरोबर. चुकीची कोणती आहे? यापैकी एकही नाही. ठीक आहे. संकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आपत्कालीन क्रमांक कोणता आहे? संकटग्रस्त म्हणजे इमर्जन्सी. इमर्जन्सी मध्ये कोणता क्रमांक चालू केला जातो? तर याचा आन्सर आहे 112 इमर्जन्सीसाठी. आणि चाइल्ड हेल्पलाईन नंबर किती आहे? चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098 मुलांसाठी. लक्षात ठेवा. आणि इमर्जन्सीसाठी आहे 112. आणि ॲम्ब्युलन्स साठी कोणता नंबर आहे? कमेंट मध्ये सांगा. आणि पोलीसचा क्रमांक काय आहे तो सुद्धा कमेंट मध्ये सांगा. एक मिनिट. आणि एक महिलासाठी कोणता नंबर असते? तर महिलासाठी असतो 181. महिलांसाठी 181 हा महिलासाठी असतो. हे सर्व नंबर लक्षात ठेवा. आणि ह्या क्वेश्चनचे आन्सर काय? 112 इमर्जन्सी मध्ये. क्वेश्चन नंबर 11 आहे, जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी भारतातील बालमृत्यूची कारणे कोणती सांगितली आहे? तर युनिसेफचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन चाइल्ड इमर्जन्सी फंड. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यूयॉर्क. जागतिक आरोग्य संघटना WHO चे हेडक्वार्टर कुठे आहे? आणि जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कुठल्या वर्षी झाली? तर ते झाली 7 एप्रिलला. तर काय याचा आन्सर? जन्मजात आजार, अतिसार, न्यूमोनिया आणि गोवर म्हणजे वरील पैकी सर्व. व वरील पैकी सर्व भारतातील बालमृत्यूची कारणे आहेत. क्वेश्चन नंबर 12 आहे, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे? तर त्याचा आन्सर आहे केरळ. जेवढे पण पॉझिटिव्ह असतात तर त्याच्यामध्ये केरळ समोर असते. तर काय? आणि लिंग गुणोत्तर मध्ये पण केरळ समोर आहे. क्वेश्चन नंबर 13 आहे. झाला. क्वेश्चन नंबर 13 आहे, हा दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. तर कोणता? 12 जून. 12 जून हा जागतिक बालमजुरी दिन साजरा केला जातो. आणि कधीपासून? तर 12 जून 2002 पासून. आणि कोणामार्फत? ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत 12 जून हा दिवस बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 14 आहे, महिलांवर होणाऱ्या हिंसेचा आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिन 25 नोव्हेंबर. बरोबर आहे. जागतिक बाल दिन 20 नोव्हेंबर. तर राष्ट्रीय बाल दिन कधी साजरा करतात? तर राष्ट्रीय बाल दिन हा 14 नोव्हेंबरला. राष्ट्रीय बाल दिन 14 नोव्हेंबरला. का? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त 14 नोव्हेंबरला राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च. तर यापैकी चुकीचं काय? यापैकी नाही. क्वेश्चन नंबर 15 आहे, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत विचार करा. सुरुवात कधी झाली राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची? सुरुवात झाली 2014. सदर कार्यक्रम 10 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुले व मुलींसाठी आहे. बरोबर आहे. या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट पोषणात सुधारणा करणे व लैंगिक व प्रजनन स्वास्थ्यात सुधारणा करणे हे आहे.
तर काय वरीलपैकी असत्य विधान ओळखा. तर यापैकी नाही, वरीलपैकी सर्व विधाने सत्य आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश कोणता आहे? तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना निशुल्क LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे, बरोबर आहे. स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे, बरोबर आहे. ध्वनी प्रदूषण कमी करणे आहे का? नाही. ध्वनीचा नाही, याचा काय संबंध आहे? काहीच नाही. पुरुषांना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही, तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे. स्त्री अभिमान योजनेचा उद्देश ओळखा. तर स्त्री अभिमान योजनेचा उद्देश आहे ग्रामीण भागातील महिला व मुली यांना कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे, बरोबर आहे. मासिक पाळीमधील स्वच्छता व आरोग्य या संदर्भात जागरूकता निर्माण करणे, हे पण बरोबर आहे. तर काय याचा आन्सर? ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. स्त्री ए आणि बी दोन्ही उद्देश स्त्री अभिमान योजनेचे उद्देश आहेत. क्वेश्चन नंबर 18 आहे. पहल योजनेचा उद्देश ओळखा. तर पहल योजनेचा उद्देश आहे स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करणे. क्वेश्चन नंबर 19 आहे. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश्या व्यवस्थेतून पोलिसांनी सुटका केलेल्या व लालबत्ती विभागातील स्त्रिया व मुलांचे संगोपन करण्यास केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? तर त्यासाठी केंद्र सरकारने स्वधार योजना सुरू केली आहे. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केलेल्या व लालबत्ती विभागातील स्त्रिया व मुलांचे संगोपन करण्यास स्वधार यास केंद्र सरकारने स्वधार योजना सुरू केली आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे. धनलक्ष्मी योजनेची खालीलपैकी उद्दिष्ट कोणती आहे? त्याचा आहे बालिका जिवंत ठेवणे व तिची काळजी घेण्यास बालिकेच्या कुटुंबासह प्रोत्साहन व वित्तीय प्रोत्साहन देणे, बरोबर आहे. बालिकेच्या कुटुंबाचा रूढीवाडी दृष्टिकोन बदलणे, हे सुद्धा बरोबर आहे. तर काय? अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. आणि धनलक्ष्मी योजनेची सुरुवात कधी झाली? तर धनलक्ष्मी योजनेची सुरुवात झाली 3 मार्च 2008 पासून. कधी झाली धनलक्ष्मी योजनेची सुरुवात? 3 मार्च 2008. जर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.